जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 7वा. चतुर्दश ब्रह्मनाम. समास 4. विमळ ब्रह्म निरूपण नाम. श्रीराम समर्थ. ब्रह्म नभाहून निर्मळ, पाहता तैसेची पोकळ. अरूप आणि विशाळ, मर्यादे वेगळे. आता गेल्या समासामध्ये आपण 14 ब्रह्मे पाहिली. कोणती आहेत, त्यांचं कार्य काय आहे आणि आपल्याला काय करायचंय हो, ब्रह्माची ओळख घ्यायची. विमळ ब्रह्माची काय घ्यायची, ओळख घ्यायची. आता या समासामध्ये काय करायचंय, विमळ ब्रह्म निरूपण नाम म्हणजे विमळ ब्रह्म काय आहे ते आपल्याला पाहायचंय. श्रीराम समर्थ. ब्रह्म नभाहून निर्मळ. आता ब्रह्माचा विचार केला तर ते आकाशापेक्षाही म्हणजे नभाहून काय आहे हो, निर्मळ असून त्याच्यासारखंच ते काय आहे, पाहता तैसेची पोकळ. त्याच्यासारखंच ते काय आहे, पोकळ आहे. अरूप आणि विशाळ, मर्यादे वेगळे. त्याला रूप नाही आणि ते इतके विशाळ आहे की त्याला काय नाही हो, मर्यादाच नाही. कुणाला, विमळ ब्रह्माला काय नाहीये, मर्यादाच नाही. एवढं ते काय आहे हो, विशाळ आहे. 21 स्वर्गे सप्त पाताळ, मिळवून एक ब्रह्मगोळ. ऐसी अनंत ते निर्मळ, व्यापून असे. बघा समर्थ काय म्हणतात, 21 स्वर्ग व सप्त पाताळ मिळून एक ब्रह्मांड होते. एक काय होते हो, ब्रह्मांड निर्माण होते. अशा अनंत ब्रह्मांड मिळून अशी काय हो, अनंत ब्रह्मांड मिळून एक काय होतोय तो, ब्रह्म. म्हणजे अशी 21 स्वर्ग सप्त पाताळ मिळून एक ब्रह्मांड होते आणि अशा अनंत ब्रह्मांडास ते ब्रह्म काय आहे हो, व्यापून आहे. मग विचार करा, ते ब्रह्म काय आहे, सूक्ष्माहून सूक्ष्म आणि विशाळाहून विशाळ असं ते काय आहे हो, परब्रह्म आहे. त्याची तुलना आपण कुणाशीच करू शकत नाही. असं ते काय आहे हो, 21 स्वर्गे सप्त पाताळ. 21 स्वर्ग सप्त पाताळ मिळून एक ब्रह्मांड निर्माण होतं आणि असे अनंत ब्रह्मांड मिळून एक काय होतोय हो, तो ब्रह्म निर्माण होतय. म्हणजे मग ते ब्रह्म केवढं असेल. अनंत ब्रह्मांडा खालते, अनंत ब्रह्मांडावरुते. तेने वीन स्थळ रीते अणुमात्र नाही. बघा सद्गुरु काय सांगतायत, समर्थ काय सांगतायत की असं अनंत ब्रह्मांडाच्या खाली व वरती ब्रह्मा वाचून रिकामी जागा अणुमात्र एवढीही नाही. एवढं ते ब्रह्म काय आहे हो, व्यापून आहे. अनंत ब्रह्मांडा खालते, अनंत ब्रह्मांडा वरुते. तेने वीन स्थळ रीते अणुमात्र नाही. अणु ठेवावा एवढी सुद्धा जागा शिल्लक नाही. एवढं ते परब्रह्म काय आहे हो, सर्वत्र व्यापून आहे. म्हणजे कुठं व्यापून आहे, तुम्ही म्हणाल, श्रोते लगेच मग विचारतील कुठे व्यापून आहे, तर ब्रह्मांडा वरुते पण आणि ब्रह्मांडा खालुते पण. म्हणजे खालती, ब्रह्मांडाच्या खालती, ब्रह्मांडाच्या वरती एक अणु मात्र अशी जागा सुद्धा शिल्लक नाही. असं ते परब्रह्म काय आहे हो, व्यापून आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी, ऐसी वदे लोकवाणी. तेने बिन रीता प्राणी एकही नाही. आता जळी स्थळी काष्टी पाषाणी विचारायला गेलं की काय हो, आता आपल्याला माहित आहे, भक्त प्रल्हादाची गोष्ट माहित आहे. भक्त प्रल्हादाला त्याचे वडील हिरण्यकश्यपू काय म्हणाले हो, कुठे आहे तुझा नारायण, कुठे आहे तुझा नारायण, दाखव मला. त्यावेळेस त्या छोट्याशा मुलानं त्याला उत्तर काय द्यावं, काय दिलं व भक्त प्रल्हादाने उत्तर, की तो परब्रह्म सर्व, माझा नारायण सगळीकडे काय आहे, व्यापून आहे. मग हिरण्यकश्यपू म्हणाला, मग आहे का, ह्या खांबामध्ये आहे का. तर प्रल्हाद म्हणाला, हो तो परब्रह्म त्या खांबामध्ये पण आहे. म्हणजे केवढा विश्वास भक्ताचा. आणि ते परब्रह्म खरंच कुठं कुठं व्यापून आहे हो,
जळी स्थळी काष्टी पाशाणी. आता तो खांब कशाचा असेल? दगडाचाच असेल ना, पाषाणाचा. परंतु त्या हिरण्यकशिपूने त्या दगडावरती लात मारली, त्या क्षणी ते परब्रह्म तिथं काय झालं? प्रकट झालं. नरसिंह रूपामध्ये काय झालं? प्रकट झालं. म्हणजे सगुण रूपामध्ये देवाला काय करावं लागतं? रूप घ्यावं लागतं. परब्रह्माला रूप दावावं लागतं आपल्यासाठी. मग त्या हिरण्यकशिपूसाठी तो नृसिंह अवतार काय घ्यावा लागला हो? नारायणाला घ्यावा लागला. आणि त्या पाषाणामध्ये परब्रह्म काय झालं हो? प्रकट झालं. मग तसं परब्रह्म काय आहे? जळी स्थळी काष्टी पाषाणी ऐसी वदे लोकवाणी तेने विण रीता प्राणी एकही नाही. म्हणजे काय? लोक असे म्हणतात की जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र ब्रह्म काय हो? व्यापलेले आहे. त्याच्या वाचून एकही प्राणी नाही. पण ब्रह्मा वाचून एक अणुभरही स्थळ नाही. लक्षात घ्या, एक अणुभरही जागा शिल्लक नाही या ब्रह्मांडामध्ये की जे ते काय नाहीये? ते ब्रह्म नाही. असं अणुमात्र जागा शिल्लक नाही. जळचरास जैसे जळ बाह्याभ्यंतरी निखळ तैसे ब्रह्म हे केवळ जीव मात्रांशी. आता जळचरास जैसे जळ, कारण कसं आहे हो? आता एखादा मासा पाण्यामध्ये राहतो बघा. मग पाण्यामध्ये काय हो? त्या माशाला अंतर्बाह्य सारे काय असतं? पाणीच पाणी असतं. आणि त्याला जोपर्यंत तो मासा पाण्यामध्ये आहे तोपर्यंत त्याला त्या पाण्याची किंमत कळणार आहे का? नाही कळत आहे किंमत त्या पाण्याची. ज्या वेळेस त्या माशाला पाण्यापासून दूर केलं जातं, माशाच्या जाळ्यामध्ये ज्या वेळेस त्या मासा अडकला जातो आणि पाण्यापासून अलिप्त होतो, त्यावेळेस त्याचा जीव काय व्हायला लागतो? तरपडायला लागतो. त्यावेळेस त्या जळचरास त्या जळाची काय कळते हो? किंमत कळते. म्हणजे काय? जळचरास जैसे जळ बाह्याभ्यंतरी निकळ तैसे ब्रह्म हे केवळ जीवमात्रांशी. म्हणजे जसं म्हणजे पाण्यामध्ये राहणाऱ्या प्राण्यांना सारे अंतर्बाह्य काय हो? सारे पाणीच भरलेले असते. तसे प्रत्येक जीवाच्या अंतर्बाह्य आत बाहेर काय हो? हे ब्रह्म व्यापलेलं आहे. जळा वेगळा ठाव आहे ब्रह्मा बाहेरी जाता नये म्हणून उपमा न साहे जळाची तया. आता ब्रह्माला जर आपण जळाची उपमा जरी देऊ केली तरी ती उपमा त्याला काय होत नाही हो? त्याला ती उपमा पुरेशी होत नाही. का हो? कारण जळा वेगळा ठाव आहे ब्रह्मा बाहेरी जाता नये म्हणून उपमा न साहे जळाची तया. पाण्या वाचून रिकामी जागा आहे आणि ब्रह्माच्या बाहेर जाता येत, कारण आपल्याला माहित आहे अणु मात्र एवढी सुद्धा ब्रह्म नाही अशी एकही जागा नाही. आकाशाबाहेरी पळो जाता पुढे आकाशाची तत्वता तैसा तया अनंता अंतची नाही. आता आकाशाबाहेर पळून जायचं म्हटलं तरी आकाश आपण जिथपर्यंत पळू तिथपर्यंत काय आहे हो? आकाशच आहे. तैसा तया अनंता अंतची नाही. तसं ते काय आहे हो? परब्रह्म आहे. आकाशाप्रमाणे आकाशाला जसा अंत लागत नाही आकाशाचा आपल्याला, त्याप्रमाणे अनंताला म्हणजे परब्रह्माला काय नाहीये? अंतची नाही. आता आपण मुलांना सांगतो बघा, चल आता आकाश येईल. आपल्याला पलीकडे क्षितिजा पलीकडे काय होते? आकाश टेकलेलं दिसतं. परंतु आपण जेवढं त्या तिथं जवळ जवळ जाऊ तसं ते आकाश काय हो? आणखीन पुढं असतंच. जसं आकाशाला अंत नाही तसं त्या परब्रह्माला काय नाहीये? अंतची नाही. परिजे अखंड भेटले सर्वांगास लिगटले अति निकट परी चोरले सकळांसी जे. परिजे अखंड भेटले. आता
ते काय हो, ते परब्रह्म अखंड काय हो, आपल्या जवळच आहे. आपल्या सगळ्या शरीराला काय आहे, ते लपटलेलं आहे. शरीरामध्ये ते परब्रह्म आहे. परब्रह्म असल्याशिवाय आपलं शरीर चालत नाही. ज्या दिवशी परब्रह्म निघून जातो त्या दिवशी आपल्याला माहित आहे 4 माणसं आपल्याला लागतात न्यायला. म्हणून एक लक्षात ठेवायचं, ते परब्रह्म नेहमी आपल्या जवळच आहे. आपल्या शरीराला काय हो, अति निकट परी चोरले सकळांशी जे, परंतु काय हो, आपल्याला माहित नाही. आपल्या जवळ आहे पण आपल्याला माहित नाही. तया मध्येची असी जे, परी तयास नेणी जे, उमजे भास नुमजे परब्रह्म ते. तया मध्येची असी जे, त्याच्यामध्येच काय आहे हो, ह्या शरीरामध्ये जीव असतो, पण त्या जीवाला पण ते परब्रह्म काय हो, उमजत नाही. आपल्याला वाटतं की मला परब्रह्म भेटलंय, परंतु तो आपला काय आहे, भास आहे. आकाशामध्ये आबाळ तेने आकाश वाटे ढवळ, परी ते मिथ्या निवळ आकाशाची असे. आता आकाशामध्ये जे ढग येतात त्या ढगांमुळे आपल्याला काय वाटतं की आकाश कसं आहे, ढवूळ आहे. म्हणजे काय, खराब झालंय, मलिन झालंय. परंतु ते ढग त्या आकाशाला मलिन करू शकतात का, नाही. तर आकाश हे काय आहे, निर्मळ निश्चळ आहे. ढगांमुळे ते काही होऊ शकत नाही. ढवूळ म्हणजे खराब होऊ शकत नाही. परी ते मिथ्या निवळ आकाशाचे असे, म्हणजे ते ढग म्हणजे काय आहे, मिथ्या आहे, ते नष्ट होणारे आहे. आणि आकाश काय आहे हो, निवळ आहे, स्वच्छ आहे. नेहार देता आकाशी चक्रे दिसती डोळ्यासी, तैसे दृश्य ज्ञानियासी मिथ्यारूप. आता नेहार देता आकाशी, आपण एक आकाशाकडे जर एक टक लावून पहा, कधी पण बघा, एक टक लावून आकाशाकडे पहा, लगे डोळ्यापुढं काय हो, चक्रे, जणू काय त्या आकाशात काय आहेत, खूप सारी चक्रे आहेत, असं डोळ्यासमोर फिरायला लागतं. तसं हे दृश्य म्हणजे आपल्याला जे भौतिक सुख आहेत, आपल्यासमोर जी भौतिक, उदाहरण घ्यायचं म्हटलं तर काय हो, जे आपल्याला आता जे श्रीमंत लोक दिसतात त्यांच्याकडे जे असलेले भौतिक सुख आहेत, त्यामुळं अज्ञानी जीव काय जातो, अडकतो त्यामध्ये. परंतु ज्ञानी लोक ह्या सर्व गोष्टीला काय म्हणतात हो, मिथ्या म्हणतात. आपल्याला संतांची गोष्ट घ्या, संत तुकारामांना शिवाजी महाराजांनी काय दिले हो, खूप असा नजराणा दिला. परंतु तुकाराम महाराजांनी तो स्वीकारला का हो, नाही स्वीकारला. कारण काय म्हटले, मला ह्या गोष्टीची काय नाहीये, आवश्यकता नाहीये. म्हणजे ज्ञानी लोक काय हो, त्या भौतिक सुखाला काय करत नव्हते, पकडून बसत नव्हते. ते त्यांना काय हो, मिथ्या वाटत होतं. आता एक बोध आठवलेला सांगते. संत ज्ञानेश्वर महाराज आणि 4 जण चालले होते. पुढे निवृत्तीनाथ चालले होते, त्यांच्या पाठीमागे ज्ञानेश्वर माऊली होते, त्यांच्या पाठीमागे मुक्ताई चालली होती, आणि मुक्ताईच्या पाठीमागे सोपानदादा चालले होते. मग असे चालले रस्त्याने जात असताना ज्ञानेश्वरांना दिसलं की काय हो, मातीमध्ये एक सोन्याचा हार चमकतोय असं दिसलं. मग ज्ञानेश्वरांना वाटलं, मुक्ताई बाईची जात, काय बाईची जात, तिला तो हार उचलण्याचा मोह होईल. आणि त्यांची परिस्थिती अशी नव्हती हो की काही खरेदी करू शकेल. सकाळी जेवलं तर संध्याकाळच्या जेवणाची भ्रांती होती त्यांना. उन्हात तानात विना चप्पल ते काय करत होते, फिरायचे. कोणी त्यांना भिक्षा सुद्धा घालत नव्हते. अशी परिस्थिती असताना ज्ञानी लोकांकडे बघा किती, म्हणजे काय हो, विषय विरहित उदाहरणं त्यांनी आपल्याला ही कशासाठी दिलेली आहेत हो. किती वैराग्य होतं, विवेकाचं वैराग्य होतं त्यांच्याकडं. ज्ञानेश्वरांनी पाहिलं की सोन्याचा हार पडलेला आहे मातीमध्ये, मुक्ताई स्त्रीची जात आहे, तिला त्याचा मोह होऊ शकतो. म्हणून ज्ञानेश्वरांनी काय केलं, पायाने त्या सोन्याच्या हारावरती माती ढकलली. त्यावेळेस
मुक्ताई 7 वर्षाचीच मुक्ताई काय म्हणाली हो ज्ञानदेवांना, दादा मातीवर माती कशाला टाकतो. म्हणजे ती 7 वर्षाची मुक्ताईकडे पण काय होतं, विवेकाचं वैराग्य होतं. तिला सुद्धा त्या गोष्टीचा मोह झालेला नाही. तिनं बघितलं की आपला दादा, आपल्याला मोह होईल हे दादाला जाणून दादा त्याच्यावरती काय टाकतोय, माती टाकतोय. म्हणून मुक्ताईच काय म्हटली, दादा मातीवरती माती कशाला टाकतो. म्हणजे बघा, अन्न नव्हतं पोटाला खायला, परंतु ज्ञानी लोक काय हो, ज्ञानी लोकांना ते काय हो, सगळं मिथ्या, सगळं जग हे दृश्य काय वाटत होतं हो, सगळं मिथ्या वाटत होतं. मिथ्याची परी आभासे, निद्रिस्तास स्वप्न जैसे, जागा झालिया अपैसे बुजो लागे. मिथ्याची परी आभासे. आता ज्ञाने लोकांना काय हो, हे सगळं दृश्य हे सगळं मिथ्या जाणवतं. का? कारण निद्रिस्तास म्हणजे काय हो, एखाद्या झोपेत असणाऱ्या माणसाने स्वप्न पाहिलं की काय, त्याला खूप साऱ्या मोहरा सापडल्यात, खूप सोनं नाणं सापडलंय, आणि म्हणून तो खूप आनंदी झाला आणि तो झोपेतून जागा झाला. आणि जागा झाल्यावर त्याच्या लक्षात आलं की आपण जे पाहिलं होतं ते काय होतं हो, स्वप्न होतं. म्हणजे स्वप्न काय असतं हो, मिथ्या असतं, खोटं असतं. त्याप्रमाणे ज्ञानियांना हे जग काय वाटतं हो, सगळं मिथ्या. तैसे आपुलेन अनुभवे, ज्ञाने जागृतीस यावे, मग माईक स्वभावे कळू लागे. तैसे आपुलेन अनुभवे, तसं समर्थ काय म्हणतात, आपण ही तसा काय घ्यायचा आहे हो, अनुभव घ्यायचा आहे. काय? आत्मज्ञानाच्या योगाने आपण ही उपासनेतून श्रवणातून अनुभव घ्यायचा आहे. आणि ज्ञाने जागृतीस यावे, म्हणजे आत्मज्ञानानं काय व्हायचंय हो, जागृत व्हायचंय. मग आपल्याला काय हो, आपोआप काय करू, हे सगळं माईक आहे, सगळं काय आहे खोटं आहे हे काय लागतं, आपल्याला कळायला लागतं. अहो आपलं महद्भाग्य आहे की आपण ह्या कलियुगामध्ये, कलियुग आहे आता, कोणतं युग चालू आहे, कलियुग आहे, त्या युगामध्ये परब्रह्माचे निदान आपल्या कानावरती शब्द पडतायत, मुखातून आपल्या निदान त्या परब्रह्माचं थोडं होतंय, थोडं. त्या संतांइतकं आपल्याकडून काय होत नाहीये, एवढा कार्यभाग होत नाहीये. परंतु जेवढं होतंय हे आपलं काय आहे हो, महद्भाग्य आहे. म्हणून महद्भाग्य हाताशी आले परी नाही जाणितले, असे होऊ नये म्हणून सद्गुरूंनी काय हो, बैठकीच्या रूपातून काय केलं, आपल्याला श्रवण द्यायला, निरूपण द्यायला सुरुवात केली. म्हणून समर्थ काय म्हणतायत, आता काय घ्या, मिळाले तुमच्या महद्भाग्याने, तुम्हाला सगळं मिळाले, तर काय करा, ज्ञानी जागृतीस यावे. काय या, जागे व्हा, ज्ञानी लोकांनो, अनुभवाने काय व्हा, जागृत व्हा, अनुभव घ्या, प्रचिती घ्या, त्याने काय व्हा, जागृतीस यावे. अद्वैत भाग बघा आहे त्यामध्ये. मग माईक स्वभावे कळू लागे, मग तुम्हाला काय आहे, हे जग काय आहे, मिथ्या आहे. हे जे दिसतंय हे दृश्य हे काय आहे, मिथ्या आहे, हे हळूहळू काय होईल, कळू लागे. मग आपल्याला दररोज काव दिलंय समर्थांनी, प्रत्येक आठवड्याला श्रवण, रोज 2 टायमिंगची उपासना. कशासाठी सांगितलंय हे, का तर आपल्याला काय पडू नये, त्या परब्रह्मात लगेच विषय वासना काय करतात, आपल्याला गुंतवतात. रावणासारखी आपली अवस्था होऊ नये. रावण ज्ञानी होता, खूप ज्ञानी होता, परंतु एकच नव्हतं त्याच्याकडं, काय हो, सद्गुरु कृपा. सद्गुरूंचं ज्ञान असतं, आत्मज्ञान जर असतं, आत्मज्ञान कोण देऊ शकतं हो, फक्त सद्गुरू परंपरा देऊ शकते. आणि तेच सद्गुरू त्याच्याजवळ असते, तर आज राज्य कोणाचं असतं, तर त्या रावणाचंच असतं. कारण त्याच्या इतका ज्ञानी, श्रीमंत सगळं त्याच्याकडं होतं. 33 कोटी देव त्याच्याकडं काय होते हो, रोज कामाला होते. आपल्याला माहित आहे सगळं त्याच्याकडं ऐश्वर्य होतं, परंतु आत्मज्ञान नव्हतं. विषय वासनेत गुंतल्यामुळे त्याचा काय झाला, विनाश झाला. म्हणून त्याच्यासारखी अवस्था देहाची होऊ नये म्हणून आपले महद्भाग्य आहे. म्हणून समर्थ काय म्हणतात, महद्भाग्य हाताशी आले, आता आले तर काय घ्या, अनुभव घ्या. तैसे आपुलेन अनुभवे, ज्ञाने जागृतीस यावे,
मग माईक स्वभावे कळो लागे. मग तुम्हाला काय होईल कळेल. आता असो हे कुवाडे जे ब्रह्मांडा पहिलीकडे तेची आता निवाडे उमजवून दाऊ. आता असो हे कुवाडे. असू द्या. समर्थ काय म्हणतात की आता हे असो ब्रह्मांडाच्याही पलीकडे जे गूढ आहे, ब्रह्मांडाच्या पलीकडेही जे रहस्य आहे ते काय करायचंय तेच आता उत्तम रीतीने उघड करून काय करतो तुम्हाला दाखवतो. सद्गुरूच दाखवू शकतात. म्हणून समर्थ काय म्हणले आता बघा तुम्हाला सांगतो, तुम्हाला दृष्टांत देतो म्हणजे तुम्हाला काय होईल लक्षात येईल. ब्रह्मांडी कालवले पदार्थाशी व्यापून ठेले सर्वांमध्ये विस्तारले अंश मात्रे. ब्रह्मांडी कालवले काय हो ब्रह्म काय आहे ब्रह्मांडातच काय केले मिसळलेले असून प्रत्येक पदार्थास व्यापून राहिले आहे आणि सर्वांमध्ये ते परिपूर्ण काय विस्तारले आहे. ब्रह्मामध्ये सृष्टी भासे सृष्टीमध्ये ब्रह्म असे अनुभव घेता आभासे अंश मात्रे. आता ब्रह्मामध्ये काय ब्रह्मात सृष्टी आहेसे भासते आणि सृष्टीमध्ये ब्रह्म व्यापलेले आहे. आणि बाहेर किती आहे त्याची मर्यादा कोण करणार. म्हणजे अनुभव आपल्याला काय आपण अनुभव घ्यायला गेलो तर काय आपल्याला अंश मात्र भासतंय ते परब्रह्म. ब्रह्मामध्ये सृष्टी आहे आणि सृष्टीमध्ये ब्रह्म आहे आणि अनुभव घेता आभास आहे आपल्याला भास होतो किती अंश मात्रे सृष्टी भितरी बाहेरी मर्यादा कोण करी सगळे ब्रह्मोंड उदरी माईल कैसे. आता अंश मात्रे सृष्टी भितरी आपण काय म्हणतो अंश मात्राने सृष्टीमध्ये अंश मात्र आहे परब्रह्म ते आणि बाहेर किती आहे ह्याची मर्यादा कोण करणार. सगळे ब्रह्मांडाच्या पोटात मावेल कसे आपला प्रश्न आहे श्रोत्यांचा. काय सगळे ब्रह्म त्या ब्रह्मांडाच्या पोटात माईल कैसे. अमृतीमध्ये आकाश सगळे साठविता प्रयास म्हणून तयाचा अंश बोली जेतो. आता अमृतेमध्ये आकाश काय सांगतायत सगळे आकाश. आता आपण एखादं पात्र भरून ठेवलं अमृताचं पात्र भरून ठेवलं त्यामध्ये आकाश दिसतं बघा. मग सगळं आकाश त्याच्यात साठवून ठेवता येतंय का. मग त्या पात्राला त्या आकाशाचा अंश म्हणता येईल का. असा भाग झाला तो. ब्रह्म तैसे कालवले परिते नाही हलवले सर्वामधी परी संचलेपणे. काय तसे ते ब्रह्म हे सगळ्यात काय कालवले आहे पण त्याला किंचितही धक्का लागला नाही. सर्व व्यापकतेने ते सर्वातच साठवलेले आहे. आता वस्तुतः आपण पाहायला गेलो तर ब्रह्म हालत नाही आणि त्याला काय जात येत नाही परब्रह्म ते असतच असे ते अंशाचा भावही नाही. ब्रह्म तैसे कालवले परिते नाही हलवले सर्वामधी परी संचलेपणे. पंचभूती असे मिश्रित परंतु ते पंचभूतातीत पंकी आकाश अलिप्त असोणी जैसे. आता कसं पंचभूतामध्ये पण काय ते मिश्रित आहे म्हणजे परब्रह्म मिसळलेला आहे. त्या पंचमहाभूत कोणती पंच महाभूत पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचमहाभूतांमध्ये पण ते काय आहे मिश्रित आहे. परंतु ते पंचभूतातीत परंतु काय आहे ते म्हणजे पंचभूतामध्ये ब्रह्म मिसळलेले असूनही पंचभूताहून ते काय आहे वेगळे आहे. पंकी म्हणजे कसं चिखलात आकाश असूनही ते काय आहे अलिप्त आहे वेगळे आहे. ब्रह्मास दृष्टांत न घडे बुजावया देणे घडे परी दृष्टांती साहित्य पडे
विचारिता आकाश। आता ब्रह्मास दृष्टांत न घडे, काय दिलंय? ब्रह्मास दृष्टांत सापडत नाही, पण उमज पडावा म्हणून, कळावं म्हणून काहीतरी काय द्यावं लागतो? दृष्टांत द्यावा लागतो। म्हणून काय सांगितलंय सद्गुरूंनी? आकाशाचा दृष्टांत। आकाशाचा विचार केला तर काय हो? आकाशाचा विचार केला तर त्याच्या ठिकाणी योग्य अशी सामग्री काय पडते? थोडंसं आकाशाचंच का देतोय आपण उदाहरण परब्रह्माला? कारण आकाशातून फक्त शून्यत्व काढलं। शून्य, आकाश कसं आहे? शून्य। मग आकाशापासून शून्यत्व काढलं तर काय राहतं शिल्लक? ते परब्रह्म शिल्लक राहतं। म्हणून आपण आकाशाचं काय देतोय? दृष्टांत देतोय, उदाहरण देतोय असं सद्गुरू सांगतायत, समर्थ सांगतायत। ख ब्रह्म ऐसी श्रुती, गगन सदृश्य हे स्मृती, म्हणून ब्रह्मास दृष्टांती आकाश घडे। आता ख ब्रह्म ऐसी श्रुती, ख ब्रह्म म्हणजे काय हो? आकाश। ख म्हणजे आकाश, आणि आकाश हे ब्रह्म आहे अशी श्रुती, व गगन सदृश्य अशी स्मृती आहे, म्हणून ब्रह्मास आकाशाचा दृष्टांत देता येतो। काळीमा नसता पितळ, मग ते सोनेची केवळ, शून्यत्व नसता निवळ, आकाश ब्रह्म। आता काळीमा नसता पितळ, काळीमा, पितळेला काळीमा नसेल तर ते निखळ काय असतं? सोनच असतं। मग शून्यत्व नसता निवळ, आकाश ब्रह्म। मग आकाशामधून शून्यत्व काढलं तर ते काय राहतंय शिल्लक? हो, परब्रह्मच राहतंय। आकाशात फक्त शून्यत्व आहे म्हणून त्याला काय हो? ते ब्रह्म नाहीये। आकाशामधून शून्यत्व काढलं की ते काय राहिलं? ब्रह्म, निवळ ब्रह्म राहतंय ते। म्हणून ब्रह्म जैसे गगन, आणि माया जैसा पवन, आढळे परी दर्शन नव्हे त्याचे। म्हणून ब्रह्म जैसे गगन, म्हणून काय हो? आकाशासारखे असून माया ही काय आहे हो? म्हणून ब्रह्म जैसे गगन, म्हणजे म्हणून आकाशासारखे असून माया ही काय आहे हो? वायू सारखी आहे। आणि वायूच्या अस्तित्वाचं काय होतं आपल्याला? माया कशी आहे? वायू सारखी आहे। वायू काय हो? आपल्याला जाणवत नाही, तशी ही काय आहे हो? माया आहे। तिचं अस्तित्व, आपल्याला वायूच्या अस्तित्वाचं ज्ञान होतं पण त्याचं दर्शन होत नाही। आकाश ब्रह्माजवळ आहे म्हणून आकाशाचा दृष्टांत ब्रह्माला देता येतो। आकाशासारखं ब्रह्म काय आहे हो? आकाशासारखे ब्रह्म आढळते पण दृश्य नव्हे। आकाशापासून वायू तशी ब्रह्मी माया। काय सांगितले? म्हणून ब्रह्म जैसे गगन, आणि माया जैसा पवन, आढळे परी दर्शन नव्हे त्याचे। म्हणून त्याला तसा उदाहरण दिलेलं आहे। ब्रह्माला कशाचं दिलंय? आकाशाचं। शून्यत्व काढलं की काय होतं? ब्रह्म राहते। आणि मायेला कशाचं दिलंय? वायूचं। शब्द सृष्टीची रचना होत जात क्षणक्षणा, परंतु ते स्थिरावेना वायूच ऐसी। आता शब्द सृष्टीची रचना, शब्द सृष्टी कशी आहे हो? शब्द सृष्टीची रचना प्रत्येक क्षणाला काय होते? उत्पन्न होते व नाश पावते, परंतु ती वायूसारखी चंचल असल्यामुळे काय राहत नाही हो? स्थिर राहत नाही। असो ऐसी माया माईक, शाश्वत ते ब्रह्म एक, पाहो जाता अनेक व्यापून आहे। असो ऐसी माया माईक, म्हणून काय म्हटलंय हो? असू द्या, अशी ही माया काय आहे हो? लटकी आहे, नाशवंत आहे, आणि शाश्वत काय आहे? एक परब्रह्म आहे। आणि ते शाश्वत परब्रह्म आपल्या सर्वांमध्ये काय आहे हो? व्यापून आहे। आता त्याला ओळखायला गेलं तरी ते कसं आहे? पुढे एक उदाहरण दिलेलं आहे, ते बघूया। पृथ्वीशी भेदून आहे, परी ते ब्रह्म कठीण नव्हे, दुजी उपमा न साहे तया मृदत्वासी। पृथ्वीशी भेदून आहे, हे काय आहे हो? ते ब्रह्म पृथ्वीला भेदून जाते पण ते कठीण नाही।
आणि आता आपण म्हणू की ते पृथ्वीला भेदून जाते म्हणल्यावर कठीण नाही म्हणताय, मग ते मृदू असेल, परंतु त्याच्या मृदूपणाला पण दुसरी उपमा देता येत नाही. म्हणजे त्याला मृदुत्वाची पण उपमा काय करता येत नाही. कठीण मृदुत्व असं आपण म्हणू शकत नाही. ते परब्रह्म कसं आहे, निराळच आहे. आता बघा, पृथ्वीहून मृद जळ. बघा, पृथ्वीपेक्षा मृदू काय आहे, कोमळ काय आहे, जळ, पाणी. आता जळाहून तो अनळ, अनळ म्हणजे अग्नी. पाण्यापेक्षा अग्नी काय आहे, आणखीन मऊ आहे. अनळाहून कोमळ वायू जाणावा. अग्नीपेक्षाही मऊ काय आहे हो, वायू. आणि वायूहून ते गगन अत्यंतचे मृद जाण. वायूपेक्षाही ते गगन, आकाश काय आहे, मृदू आहे. आणि गगनाहून मृदू पूर्ण ब्रह्म जाणार. आणि त्या आकाशापेक्षाही मृदू काय आहे हो, ते परब्रह्म आहे. वज्रास असे भेदिले, परी मृदत्व नाही गेले. उपमे रहित संचले, कठीण ना मृद. आता वज्रास असे भेदिले, वज्राला सुद्धा भेदण्याची ताकद कशात आहे हो, वज्राला सुद्धा ब्रह्माने वज्राचाही भेद केला आहे. वज्राला सुद्धा भेदलंय कुणी, ब्रह्माने. परंतु त्याचं मृदत्व त्यामुळं कमी झालंय का, नाही. म्हणून उपमे रहित संचले, कठीण ना मृद. म्हणून ते कठीण नाही व मृदही नाही, त्याला कसलीच उपमा देता येत नाही, असे ते सर्वत्र साठलेले आहे. पृथ्वीमध्ये व्यापून असे, पृथ्वी नासे तेन नासे. जळ सोसे तेन सोसे, जळी असोणी. आता पृथ्वीमध्ये काय आहे होते, व्यापून आहे. पण पृथ्वीचा नाश होतो, त्याचा नाश होत नाही. आणि पाणी पण काही दिवसांनी आटतं, म्हणून परब्रह्म आटतं का हो, नाही. पृथ्वीचा नाश होतो तसा परब्रह्माचा नाश होत नाही. पाणीही संपतं, परंतु ब्रह्म संपत नाही. तेजी असे परी जळेना, पवनी असे परी चळेना. गगनी असे परी कळेना, परब्रह्म ते. आता तेजी असे परी जळेना, अग्नीमध्ये पण परब्रह्म आहे, परंतु ते जळतंय का, नाही. वायूमध्ये पण ते आहे, परंतु वायूसारखं ते जळतंय का हो, नाही जळतंय. आणि आकाशी आहे, परंतु आपल्याला ते कळत नाही, असं ते काय आहे, परब्रह्म. शरीर अवघे व्यापिले, परिते नाही आढळले. जवळीच दुरावले, नवल कैसे. आता शरीर अवघे व्यापिले, सगळ्या शरीरांमध्ये जेवढी ही जिवंत शरीरे दिसतायत, श्रवण करतायत, निरूपण करतायत, जी सगळी चालती फिरती सगळी जी शरीर आहेत, त्या सर्वांमध्ये ते व्यापून आहे परब्रह्म. परी ते नाही परंतु कुणाला सापडलंय का हो, कुणाला जवळच असून सापडलंय का, ते जवळच असून काय आहे, ते दुरावलेलं आहे, असं त्यात नवल काय आहे. आता परब्रह्माला ओळखण्याची ताकद कुणाकडे आहे, सद्गुरू संत परंपरा, सद्गुरू परंपरा ह्या काय हो, त्या परब्रह्माला ओळखण्याचं काम करतात. आता यावरून एक उदाहरण आहे, मगाशीच सांगितलं की अगस्त्य मुनीच्या आश्रमात येण्यापूर्वी श्रीरामांनी दंडकारण्यात अनेक ऋषीमुनींचे हाडांचे सांगाडे बघितले. आता ते बघितल्यानंतर श्रीरामांना खूप राग आला हो असं, आणि ते काय म्हणाले हो, मी संपूर्ण सृष्टी राक्षस विरहित करीन, अशी त्यांनी काय केली होती, प्रतिज्ञा केली होती. आणि या प्रतिज्ञापूर्तीसाठी श्रीराम आता अगस्त्य मुनींना प्रार्थना करत होते. आता काय म्हणतायत बघा, हे मुनीवर मला असा मंत्र द्या, वर द्या, की मी मुनिद्रोही असणाऱ्या राक्षसांचा निष्पात करू शकेन. आता श्रीरामांचे हे विनयशील नम्रतेचं शब्द ऐकून अगस्त्य ऋषींना किंचित हसू आलं असेल, असं तुलसीदासांना वाटतं. का, ते लिहितात, मुनी मुस्काने सुनी प्रभुबानी, पूछेहू नात मोही का जानी. अगस्ती हसत हसतच रामाला विचारतायत, का हो हसले असतील. सद्गुरू परंपरा, अगस्त्य ऋषी म्हणजे
आता परब्रह्मालाच काय आपण बघा पुढं सांगितलंय त्यांनी, हे नाथ काय म्हणाले, अगस्त्य ऋषी काय म्हणाले, हे नाथ, हे परमेश्वरा, तुम्ही मला काय समजून असा मंत्र किंवा वर मागत आहात, तुम्ही काय मला समजताय, मी आपल्याला काय देणार, मी कोण आहे, माझं स्वरूप तरी काय आहे. बघा अगस्त्य ऋषी सद्गुरू परंपरा आहे, तेच काय म्हणतायत, त्यांनी ओळखलं होतं का हो, विमळ ब्रह्माच्या आधारानं संत सद्गुरू जेव्हा स्वस्वरूपाला जाणतो तेव्हा त्याचं भगवंतासमोर वर्णन करताना अत्यंत विनयानं तो म्हणतो की मी तर केवळ तुझ्या भजन पूजनातून, नाम साधनेतून, भक्ती योगातून तुझा महिमा थोडाफार जाणू शकलो, हे केवळ तुझ्याच कृपेनं शक्य आहे. मी राहून तुला जाणणं अशक्य आहे. अगस्त्य मुनींची भावना याहून वेगळी नाही. ते रामाला सांगतात, अर्थात हे प्रभो, तुमची माया औदुंबर वृक्षाप्रमाणे विशाल आहे. औदुंबराला कितीतरी फळं लागलेली असतात. पारिजातकाच्या फुलांचा सडा पडावा तशा त्या फळांचा सडा औदुंबर वृक्षाखाली पडलेला असतो. औदुंबराचं एक एक फळ म्हणजे तुमच्या मायेतील एक एक ब्रह्मांडच. औदुंबराच्या फळात अनेक छोटे छोटे जीवजंतू वास करतात, राहतात. तसाच मीही या ब्रह्मांडात वास करणारा एक अतिसामान्य जीव. मी तुम्हाला काय मंत्र देणार, काय वर देणार. अगस्त्य मुनीच्या या सिद्धांताला प्रमाण मानलं तर औदुंबर वृक्ष म्हणजे काय ओ, माया. तर हे आकाश म्हणजे परब्रह्माचं स्वरूप आहे. मग इतक्या अतिविशाल ब्रह्माचं आकारमान, वस्तुमान अतिसूक्ष्म असणाऱ्या जीवाला कसं बरं मोजता येणार. केवळ त्याच्या भक्तीच्या भजनाचा महिमा आहे की आपण त्या परमस्वरूपाचं रूप त्याच्याच कृपेने जाणू शकतोय. आज हे आपल्याला श्रवणातून कळतंय ते परब्रह्म कसं आहे ते. सन्मुखची चहूकडे तयामध्ये पाहणे घडे, बाह्य अभ्यंतरी रोकडे सिद्धची आहे. आता ते परब्रह्म कसं आहे हो, चहूकडे आहे आणि त्याला काय, आपल्या चहूकडे भरलेले असल्यामुळे ते आपल्या समोरच आहे. आपण पाहतो ते त्याच्यामधूनच पाहतो. ते सर्वांच्या आत बाहेर प्रत्यक्ष सिद्धच आहे. तयामध्येची आपणा सबाह्य ते जाण, दृश्या वेगळी खूण गगनासारखी. आपण त्याच्यामध्येच आहोत आणि आपल्या आत बाहेर तेच आहे. दृश्या वाचून त्याला दृष्टांत द्यावयाचा झाल्यास ते आकाशासारखे आहे. कारण आपल्याला माहिती आहे आकाशापेक्षा दुसरं उदाहरण आपल्याकडं काय नाहीये. म्हणून काय हो, आकाशच एक उदाहरण असं आहे की ते परब्रह्माचं आपण उदाहरण देऊ शकतो. काही नाहीसे वाटले तेथेची ते कोंदाटले, जैसे न दिसे आपले आपणाशी धन. आता आपलं धन आपल्या जवळच आहे बघा, गुप्तधन, ते आपल्याला दिसत नाही. मग तसं अवस्था आपली झाली की काही नाही, परब्रह्म आपल्या जवळच आहे परंतु आपल्याला काय होत नाहीये, त्याची ओळख घेता येत नाही. ओळख देण्यासाठी काय हो, आपल्याला दृश्यामधील दृष्टांत द्यावा लागतो समर्थांना, तरच आपल्याला ते कळतं. नाहीतर आपल्याला तसं काय होत नाही हो, कळत नाही. म्हणून ते का गच्च भरलेलं आहे, ते परब्रह्म गच्च भरलेलं आहे आपल्यामध्येच, परंतु ते आपल्याला काय होत नाहीये, दिसत नाही. जो जो पदार्थ दृष्टीस पडे ते त्या पदार्थ ऐलीकडे, अनुभवे हे कुवाडे उकलावे. आता जो जो पदार्थ दृष्टीस पडतो त्याच्या अलीकडेच ते असते, हे कोडे अनुभवाने उकलले पाहिजे. म्हणजे ह्यासाठी काय पाहिजे, अनुभव घेतला पाहिजे. अनुभवासाठी श्रवण केलं पाहिजे, उपासना केली पाहिजे. त्यावेळेस त्या परब्रह्माचा आपल्याला काय घेता येतोय, अनुभव घेता येतोय. मागे पुढे आकाश
पदार्थे विन जो पैस, पृथ्वी विन भकास एक रूप. आता मागे पुढे आकाश आहे, आपल्याला माहिती आहे, आपल्या मागं पुढं सगळीकडे आकाश आहे आणि मध्ये पृथ्वी. आदी करून काही एक पदार्थ नसून तेच एकी एक अवकाश रूप भरलेले आहे. म्हणजे हा जो पसारा दिसतोय तो एकाच त्या परब्रह्माचा आहे. मागे जे जे रूप आणि नाम, तो तो नातीलाच भ्रम. नाम रूपातीत वर्म, अनुभवी जाणे. आता काय हो, नाम व रूप जितके आहे तितका सगळा मिथ्या काय आहे हो, भ्रम आहे. ते रहस्य नाम रूपाहूनही वेगळे आहे. अनुभवी ते जाणतात. म्हणजे कोण व ज्ञानी पुरुष ते जाणतात. कारण आपण कशात अडकलोय आतापर्यंत, नाम आणि रूपात. प्रत्येकाला वाटतं मी खूप श्रीमंत आहे, माझं केवढं मोठं नाव आहे जगामध्ये, परंतु ते काय आहे हो, सगळं मिथ्या आहे, तो भ्रम आहे. अरे तुमच्या नावा रूपापेक्षाही श्रेष्ठ काय आहे, तर ते परब्रह्म आहे. त्या नावा रूपापेक्षाही ते ब्रह्म खूप श्रेष्ठ आहे. रूप आणि नाम हे आपलं, आपण नुसतं त्या ब्रह्मामध्ये काय हो झालोय हो, अडकलोय. नभी धुम्राचे डोंगर, उचलती थोर थोर, तैसे दावी ओडंबर माया देवी. आता नभी धुम्राचे डोंगर, मोठमोठे डोंगर बघा दिसतात आकाशामध्ये, दिसतात ना. आकाशामध्ये मोठमोठे वाफेचे डोंगर उठतात, त्याप्रमाणे ही मायादेवी आपले काय आहे, आपल्याला काय दाखवते हो, इंद्रजाल दाखवते. आपल्याला काय दाखवते हो, इंद्रजाल दाखवते सगळीकडे. परंतु हे काय आहे हो, सगळं मिथ्या आहे. हे सगळं काय आहे, मिथ्या आहे. ऐसी माया अशाश्वत, ब्रह्म जाणावे शाश्वत, सर्व ठाई सदोदत भरले असे. ऐसी माया अशाश्वत, अशी ही जी माया आहे, इंद्रजाल जी दाखवते, मायेमध्ये अडकवते, तिला ओळखायला शिकलं पाहिजे आपण. अशी ही माया काय आहे हो, अशाश्वत आहे. आणि शाश्वत काय आहे, ते परब्रह्म आहे. ते काय आहे, सर्वांमध्ये काय आहे हो, भरून उरले. सर्वांमध्ये आहे, ते सर्वांमध्ये भरलेले आहे. पोती वाचू जाता पाहे, मातृका मध्येच आहे, नेत्री रिगोन राहे मृदपणे. आता एखादं पुस्तक वाचायला गेलो, ग्रंथ वाचायला गेलो किंवा पोती वाचायला गेलो, तर अक्षरातही तेच भरलेले आहे. आणि जे आपण डोळ्यानं आपण एखाद्या ग्रंथाकडे कसं मृदूपणाने पाहतो, त्या नजरेतही ते परब्रह्म काय केलेलं आहे, साठलेलं आहे. ते परब्रह्म शिरून बसतं त्यामध्ये. श्रवणे शब्द ऐकता, मने विचार पाहता, मना सभाय तत्वता परब्रह्म ते. आता आपण काय हो, जे श्रवण करतोय, श्रवणातून जे शब्द ऐकतोय किंवा मनामध्ये आपले जे विचार आहेत भगवंताविषयीचे, ते कोण हो, त्याचेच आहेत. श्रवण शब्द ऐकतोय कोण, तो परब्रह्मच ऐकतोय. त्या परब्रह्माची जी इच्छा आहे की ह्या जीवाला काय मिळावं, माझी ओळख व्हावी, अशी त्या परब्रह्माची इच्छा आहे, म्हणून आपण ऐकतोय त्या परब्रह्माचं. लक्षात घ्या, त्या परब्रह्माची इच्छा आहे, ते परब्रह्म त्या शब्दांमध्ये व्यापून आहे, म्हणून आपण ऐकतोय. आणि आपल्या अंतरी विचार म्हणजे अंतरंगात राहून खऱ्या अर्थानं तो या सृष्टीचा काय आहे हो, भोगता आहे. आपल्या अंतरंगात राहून, मनामध्ये राहून तोच सगळं काय करतोय व प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत असतो, असे समर्थ सांगतायत. म्हणजे मने विचार पाहता, मना सभाय तत्वता परब्रह्म ते, तेच आहे. तेच सगळ्या गोष्टीचा आनंद घेतय, तेच ते परब्रह्म आहे. चरणे चालिता मार्गी, जे आढळे सर्वांगी, करे घेता वस्तू लागी आडवे भ्रम. आता चरणे चालता मार्गी, आपण पायी चालत चाललेलो असेल तर ते सगळं म्हणजे रस्त्यात पायाने चालत असतो, जे सर्वांगास आदळते, स्पर्श करते. आणि हातामध्ये करे घेता वस्तू लागी आडवे ब्रह्म, म्हणजे हातामध्ये पदार्थ घेऊ लागले असता जे मध्ये असते तेच काय हो, ब्रह्म होय. असो इंद्रिये समुदाव, तया मध्ये वर्ते सर्व,
जानो जाता मोडे हाव इंद्रियाची. आता इंद्रियाच्या आधारे देहाचे चोचले पुरवण्याचं काम आजपर्यंत चाललं होतं. आता श्रवणाद्वारे इंद्रियाचा स्वामी असणाऱ्या आत्मारामाचं अधिष्ठान जीवनातील प्रत्येक क्षणास लाभलं तर देहाची इंद्रिय भोगाची भूक आपोआप मंदावते, शमते. आपण सद्गुरूंकडून काय घेतो? श्रवण घेतो. थोडं बहुत साधन करू लागतो, म्हणजे उपासना वगैरे करू लागतो, श्रवण करू लागतो. काही काळ गेल्यानंतर आपल्याला स्वतःत होणारे बदल जाणवू लागतात. बघा, एका श्रवणामध्ये, एका बैठकीमध्ये बदल घडतो का? माणसामध्ये नाही घडत. हळू काय होतं त्या व्यक्तीमध्ये, काय होतं आपल्यामध्ये, म्हणजे आपलंच उदाहरण घ्या. आपल्यामध्ये काय होतं? हळूहळू श्रवण जसं कानात जाऊ लागतं तसं आपल्याला थोडं उमगायला लागतं, म्हणजे समजायला लागतं. आणि आपण हळूहळू आपल्या वृत्तीमध्ये काय होतं? बदल घडत जातो. अनेक गोष्टींचं आकर्षण मावळतं. मन निर्भय होऊ लागतं. म्हणजे एखाद्याला भीती वाटत असेल तर त्याचं मन काय होतं? निर्भय होऊ लागतं. कशामुळं घडतं हे? भजनातून, उपासनेतून, स्मरणातून अंतस्थ असणाऱ्या विमल ब्रह्माच्या स्वरूपालाच जणू आपण अनुभवत असतो. वृत्ती अतिइंद्रियाकडे वळू लागते. देहाधिष्ठित बाह्य सुखाची चटक लागलेल्या वृत्तीचा पाय मोडला की ती अंतर्मुख बनते. सद्गुरु प्रदत्त साधनेतून इंद्रियाची बाहेरख्यालीपणाची धडपड थांबते. भजनातून साधलेल्या अनुसंधान, म्हणजे श्रवणातून साधले इंद्रिय दमन करू लागतो आपण. सद्गुरु श्रवणातून आपल्याला इंद्रिय दमन करायला आपोआप ती वृत्ती आपल्याकडे येऊ लागते. इंद्रिय संयमन आपल्याकडं येऊ लागतं. मात्र इतकं साधूनही जीवाला काय होत नाही हो? विमल ब्रह्माचा बोध होत नाही. त्यासाठी अजूनही फार मोठा आपल्याला काय करायचं आहे हो? पल्ला गाठायचा आहे. एवढं सहज शक्य नाहीये. कारण कसं हो, सामान्यपणे आपण काय हो, जागृती, सुसुप्ती, स्वप्न, जागृती, स्वप्न, सुसुप्ती या 3 अवस्थामध्ये आपण काय असतो? जगत असतो. चौथी कुठली हो? तुर्या अवस्था. आणि ही चौथी तुर्या अवस्था कधी प्राप्त होते? सद्गुरु कृपेनं प्राप्त होते. आता जागृतीमध्ये भगवंताचं स्मरण ठेवणं हा प्रयत्नांचा, साधनेचा भाग आहे. आपलं भगवंत स्मरण जागृतीला व्यापून राहू लागतं. जागृती अवस्थेत श्रवणामुळे आपलं मन भगवंताभोवतीच पिंगा घालत असतं. म्हणजे श्रवण उपासनेमुळे आपलं काय हो? जागृती अवस्थेत भगवंताभोवतीच आपलं मन काय करत असतं? पिंगा घालत असतं. जसं गोपी कृष्णाभोवती रासक्रीडा करत असत, पुढं भगवंत स्मरण अजून दृढ होत जातं. जागृत अवस्थेतील नाम जसं खोलवर जातं, रुजतं, तसं ते स्वप्न, सुसुप्ती या दोन्ही अवस्थांनाही व्यापू लागतं. अशा रीतीने एका जीवाचं अंतकरण नामानं, भगवंताच्या स्मरणानं भरून येतं. तेव्हा त्याची इंद्रिय बाहेरील सुखासाठी धडपडत नाहीत. उलट ते मन हृदय सिंहासनावर विराजमान असलेल्या आत्मारामाच्या चरणी भ्रमरासारखं घुटमळत राहतं. म्हणून सद्गुरू काय म्हणतात? आपलं मन कुठं पाहिजे? त्या आत्मारामाच्या चरणी भ्रमरासारखं घुटमळत राहिलं पाहिजे. आणि भगवंत कृपेने, सद्गुरूच्या कृपाशीर्वादाने आपल्याला काय हो? ती चौथी उन्मणी अवस्था प्राप्त होते. चौथी तुर्या अवस्था प्राप्त होते. आणि ही तुर्या अवस्था संतांच्या सृष्टीचं, जे संतांनी आपल्याला, संतांकडे ही काय हो? तुर्या अवस्था अनुभवायला मिळालेली आहे. म्हणून सद्गुरूंना सांगितलेली काय करायचंय हो? उपासना, श्रवण करायचं आणि त्याच्यामध्ये काय करायचंय? आपलं मन गुंतवायचंय. मग आपल्याला ती तुर्या अवस्था म्हणजेच काय हो? तुर्या अवस्था ज्या वेळेस आपल्याला प्राप्त होते, म्हणजे संतांना ती प्राप्त झाली आणि त्यावेळेसच त्यांना त्या विमल ब्रह्माचं काय झालं हो? दर्शन झालं. ते जवळीच असे, पाहो जाता न दिसे, न दिसो न वसे काही एक. ते जवळच आहे. परब्रह्म काय आहे? आपल्या जवळच आहे. परंतु आपल्याला पाहायला गेलं तर ते काय दिसत नाही. परंतु ते काय आहे. लक्षात ठेवा. ते अनुभवाची जाणावे, सृष्टीचे नि अभावे, आपुलेन स्वानुभवावे पाविजे भ्रम. ते काय करायचंय? आता सांगितलं ना,
साधन सांगितलंय, जे समर्थ सद्गुरूंनी आपल्याला जे साधन लावून दिले, जी उपासना लावून दिली, जे श्रवण लावून दिले, ते करायचं आणि अनुभव घ्यायचा. मग आपल्याला त्या स्वानुभवे पाविजय भ्रम, आपल्याला त्या ब्रह्माची काय होणार आहे हो, ओळख होणार आहे. आपली चौथी जागृती, स्वप्न, सुसुप्ती आणि तुर्या, चौथी अवस्था प्राप्त झाल्यानंतर आपल्याला त्या परब्रह्माची काय होणार आहे हो, ओळख होणार आहे. ज्ञानदृष्टीचे देखणे, चर्मदृष्टी पाहोनेने, अंतर्वृत्तीची खुणे, अंतर्वृत्ती साक्ष. काय सांगितलंय समर्थांनी, ते ज्ञानदृष्टीने पाहायचे आहे. परब्रह्माला पाहण्यासाठी आपल्याला माहित आहे गोष्ट कोणती, अर्जुन आणि श्रीकृष्ण स्वारीनं ज्या वेळेस अर्जुनाला विश्वस्वरूप दाखवलं, परंतु त्यानं नेत्र झाकून घेतले हो. कारण का हो, चर्मदृष्टीनं तो ते स्वरूप पाहू शकला नाही. त्यानं श्रीकृष्णांना विनंती केली की काय हो, मला ज्ञानदृष्टी द्या, मी तुमचं हे स्वरूप चर्मदृष्टीनं पाहू शकत नाही. मग सद्गुरू श्रीकृष्णाने त्याला काय दिली हो, ज्ञानदृष्टी दिली. तसं सद्गुरू काय म्हणतात, ज्ञानदृष्टीचे देखणे, चर्मदृष्टी पाहोनेने, अंतर्वृत्तीची खुणे, अंतर्वृत्ती साक्ष. त्या परब्रह्माला ओळखायचंय तर ती चर्मदृष्टीनं त्याची ओळख होणार आहे का, नाही होणार. त्यासाठी आपल्याला काय पाहिजे, ज्ञानदृष्टी पाहिजे. आणि ज्ञानदृष्टी देणारा कोण आहे हो, एक सद्गुरू आहे. अंतकरणाची खूण अंतकरणास ठाऊक, लक्षात घ्या, संतांनाच ठाऊक. म्हणजे हे परब्रह्माची ओळख जर करून घ्यायची असेल तर सद्गुरूंनाच शरण गेलं पाहिजे, सद्गुरूंचं चरण नाही सोडलं पाहिजे. जाणे ब्रह्म जाणे माया, जाणे अनुभवाच्या ठाया, ते एक जाणावी तुर्या सर्व साक्षीने. आता जाणे ब्रह्म जाणे माया, आत्ताच सांगितलं ना, हे आपल्याला जाणतं कवा, ब्रह्म माया व अनुभवाचे स्थान जाणते, ती सर्व साक्षीनी तुर्या, ही एक अवस्थाचा. आता तुर्येचा आपण बघितला भाग काय हो, जागृती, स्वप्न, सुसुप्ती आणि ही तुर्या अवस्थेत आपण ज्या वेळेस जातो त्यावेळेस आपल्याला ह्या माया ब्रह्मामधला काय होतो, फरक जाणवतो. आणि आपण काय होतो, त्या परब्रह्माच्या चरणाशी काय होतो, एकरूप होतो. आणि परब्रह्माच्या चरणाशी एकरूप होण्यासाठी आपल्याला काय मिळावी, तुर्या अवस्था प्राप्त व्हावी. साक्षत्व वृत्तीचे कारण, उन्मनी ते निवृत्ती जाण, जेते विरे जाणपण विज्ञान ते. साक्षत्व वृत्तीचे कारण, आता साक्षित्व हे वृत्तीची क्रिया आहे आणि उन्मनी तर निवृत्ती आहे. त्या ठिकाणी मी जाणतो असा अहंभाव जाणपण नाहीसे होते, तेच विज्ञान होय. आता उन्मनी परापश्यंती मध्यमा वैखरी, आणि उन्मनी परेच्या पलीकडची जी अवस्था आहे ती उन्मनी अवस्था आहे. आणि ही उन्मनी अवस्था उन्मनी अवस्थेत ज्यावेळेस साधक म्हणजे दास ज्यावेळेस पोहोचतो त्यावेळेस त्याला काय हो, ते तर त्याचे सगळीच त्याला काय होतं, ज्ञान प्राप्त होतं. जे ते अज्ञान सरे, ज्ञान तेही नुरे, विज्ञान वृत्ती मुरे परब्रह्मी. जे ते अज्ञान सरे, जे तर काय होतं, त्या परब्रह्माच्या ठिकाणी अज्ञान नाहीसे होते, ज्ञान असते तेही उरत नाही. फार काय, विज्ञान वृत्ती म्हणजे काय, अनुभव सुद्धा मुरून जाते. असा तो काय आहे, परब्रह्म आहे. त्याचं काय हो, आपल्याला अनुभव. आता असं हे शाश्वत चिरंतन विमल ब्रह्माचं स्वरूप. विमल ब्रह्म म्हणजे काय हो, विज्ञान अवस्थेच्या पलीकडील जीवाची स्थिती म्हणजे काय हो, विमल ब्रह्म. आता जागृती, स्वप्न, सुसुप्ती, तुर्या आणि उन्मनी, नंतर विज्ञान अवस्थेचा थांबा येतो. बघा, हे कळणं हे एवढं सोपं आहे का हो? हा परमार्थ कसा आहे, खूप कठीण आहे. तर सद्गुरूंनी आपल्याला काय केलाय, सोपा करून दिलाय. आपल्याला समर्थांनी काय सांगितलंय, जेथे अज्ञान सरे, ज्ञान तेही नुरे, विज्ञान वृत्ती मुरे. जेथे अज्ञान सरे, ज्ञान तेही नुरे, विज्ञान वृत्ती मुरे परब्रह्मी. ऐसे ब्रह्म शाश्वत, जेथे कल्पनेशी अंत, योगी जना एकांत अनुभवे जाणावा. असं हे शाश्वत चिरंतर विमल ब्रह्माचं स्वरूप सद्गुरु कृपा व त्यांनी दिलेल्या
साधन मार्गावर निशंकपणे अविरत चालत राहिल्यास ही परमोच्च अवस्था आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय काय होत नाही हो, राहत नाही. मग या जन्मात प्राप्त करून घेता येऊ शकते. सद्गुरु कृपेने आपल्याला ही अवस्था ह्याच जन्मात प्राप्त करून येऊ शकते असा विश्वास समर्थ काय करतात आपल्याला देत आहेत. आता सद्गुरूने दिलेला साधन मार्ग म्हणजे उपासना जो मनापासून श्रद्धेनं निष्ठेनं करतो त्याला सद्गुरु कृपेनं विमल ब्रह्माशी तद्रूप होण्याचं सौभाग्य निश्चित प्राप्त होतं. हे सद्गुरु काय वचन आहे. असा हा शाश्वत ब्रह्मापर्यंतचा विस्मयकारक प्रवास जिथं कल्पना नाहीशा होतात, अज्ञान मागं सरतं, त्यानंतर उदयास आलेलं ज्ञान मावळून विज्ञानाचा उजेड दिसतो, पण तोही जिरून केवळ विशुद्ध असं विमल ब्रह्मप्रत्ययास येतं. योगीजनांचा हा एकांत तोच विश्रामांचाही विश्राम या अनुभूतीच्या प्रांतात सद्गुरू आपल्याला नेहू इच्छित आहेत. म्हणून काय करायचं, सद्गुरूंची तळमळ आहे. तळमळीनं काय करायचंय, सद्गुरूंची तळमळ आहे की आपल्याला काय करायचं, विमळ ब्रह्माची प्राप्ती करून द्यायची. मग आपली पण तळमळ सद्गुरूनं सांगितलेल्या साधन मार्गावर चालत राहणाऱ्या साधकाची. मग आहात ना आपण तयार विमल ब्रह्माची अनुभूती घेण्यासाठी. असं काय परमोच्च सुखाचा आनंद लुटण्यासाठी आपण काय असलं पाहिजे, तयार असलं पाहिजे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विमळ ब्रह्म निरूपण नाम समास 4.